दादर येथील इंदू मिलमध्ये होऊ घातलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय। या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामात सुरुवात झाली असून पुतळ्याच्या बुटाचा एक भाग आज ठाण्यातून दादरच्या दिशेने नेण्यात आलाय। यावेळेस आंबेडकरी अनुयायांनी पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत केलंय। ढोलताशांच्या गजरात मिठाई वाटपही करण्यात आलंय। विशेष म्हणजे या प्रसंगी बौद्ध बांधवांसह चर्मकार समाजही मोठ्या संख्येने उपस्थित होता। इंदू मिल येथील स्मारकात उभारण्यात येत असलेल्या सुमारे 350 फूट उंचीच्या पुतळ्याचं काम नोएडा येथे प्रख्यात शिल्पकार राम सुतार हे करतायत। ब्रॉन्झ धातूपासून तयार करण्यात येत असलेल्या या पुतळ्याच्या उभारणीस साधारणपणे 1.5 ते 2 वर्ष लागण्याची शक्यता आहे। छोट्या छोट्या भागात हा पुतळा मुंबईत आणून तो उभारला जात आहे, तर या पुतळ्याच्या बुटाचा पुढील भाग आज ठाण्यातून मार्गक्रमण करणार असल्याची माहिती ठाण्यातील आंबेडकरवादी समुदायाला मिळताच भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे, प्रमोद इंगळे, नंदकुमार मोरे, प्रल्हाद मगरे आदींच्या पुढाकारातून शेकडो आंबेडकरी बांधवांनी ठाण्यातील कॅडबरी सिग्नल येथे एकत्र येऊन स्वागत केलंय। या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या भागावर पुष्पवृष्टी करण्यात आली। तसेच गाडीचा चालक आणि त्यांचा सहकारी यांना कपडे आणि शाल देऊन सत्कार करण्यात आलाय। या प्रसंगी भास्कर आरकडे, आबासाहेब चासकर, पंढरीनाथ गायकवाड, राजकुमार मालवी, सुभाष अहिरे, विमलताई शरणांगत, तर विमल सातपुते, विनोद भालेराव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। दादर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि जे स्मारक आहे त्या स्मारकाच्या पुतळ्याचा एक भाग, एका बुटाला 3 भाग झालेले आहेत। त्यापैकी एक भाग आज आलेला आहे। त्याचा ठाण्यामध्ये जल्लोषात स्वागत करतो आणि लवकरात लवकर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक सुरू करावं आणि लोकार्पण करावं, लोकांना वापरात यावं ही आमची तीव्र इच्छा आहे। बाबासाहेबांचा जो स्टॅच्यू आहे त्याच्या बुटाचाही भाग आहे, त्याचा आम्ही ठाणे शहरातील सर्व आंबेडकरी जनता भव्य प्रमाणात स्वागत करतो, आनंद उत्सव साजरा करतो। आम्ही लाडू वाटून, पेढे वाटून, नाश्ता भेट सगळं आम्ही करतो। आम्हाला खूप आनंद होतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा